पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूरमध्ये स्वातंत्र्यदिनी मोकाट जनावरांचा हैदोस, विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी धावपळ, मोठी दुर्घटना टळली। नवापूरकर म्हणतायत, साहेब आता तरी शांतता कमिटीच्या बैठकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा। नमस्कार, पंचनामा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला नवापूर शहरातून आलेली एक धक्कादायक बातमी सांगणार आहोत, जी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। 79वा स्वातंत्र्य दिन, देशासाठी अभिमानाचा दिवस। नवापूर शहरातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत होता। नगर परिषदेसमोर आयोजित सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण आनंदाच्या या क्षणी अचानक एक गोंधळ उडाला आणि मोठी दुर्घटना होता होता टळली। झालं असं की ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असतानाच काही मोकाट जनावरांनी अचानक धावत येऊन कार्यक्रमात प्रवेश केला। त्यांना पाहून विद्यार्थी सैरावैरा पडू लागले। सुदैवाने वेळीच सर्वांनी प्रसंगावधान राखलं आणि कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही। मात्र या घटनेमुळे नवापूर शहरातील एक गंभीर समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे, ती म्हणजे मोकाट जनावरांची समस्या। नवापूर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न किती गंभीर आहे हे या घटनेतून स्पष्ट झालंय। विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत हा प्रश्न शांतता समिती सदस्यांनी आणि गणेश मंडळांनी उपस्थित केला होता। तेवढी प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते, पण 15 ऑगस्टच्या घटनेने हे स्पष्ट केलंय की आश्वासने फक्त औपचारिक होती, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे। प्रश्न हा आहे की प्रशासन शांतता समितीच्या बैठकांना गांभीर्याने का घेत नाही? जर बैठकांमध्ये उपस्थित केलेल्या समस्यांवर कोणतीही कारवाई होत नसेल तर त्या बैठकांचा उद्देश काय? नागरिकांच्या मनात आता भीती आहे। गणेशोत्सव आणि येणाऱ्या इतर सणांमध्ये जर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला नाही तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो। शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या समस्येवर त्वरित तोडगा काढला जावा। तुमच्या अनेक प्रश्नांसाठी पंचनामा न्यूज लक्ष ठेवून आहे। या विषयावर नवीन अपडेट येताच आम्ही तुम्हाला नक्की कळवू। अशाच आणखी बातम्यांसाठी तुमच्या पंचनामा न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढील बातमीपत्रात। नमस्कार।